नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण 10वी रेसिपी पाहणार आहे. खमंग, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी नाचणीची चकली कशी बनवायची. अर्ध्या तासातच ही चकली बनवून तयार होईल. मधुमेह असणारे लोक दिवाळीचे गोड पदार्थ तर खाऊ शकत नाहीत आणि इतरही पदार्थ जे जास्त तेलकट असतात ते सुद्धा खाऊ शकत नाही. आज आपण अशी चकली पाहूयात यामध्ये जे सगळं साहित्य वापरलेलं आहे. यामुळे ही चकली मधुमेह लोक सुद्धा बिनधास्त खाऊ शकतील. अतिशय सोप्या पद्धतीने बनणारी ही चकली आहे. अतिशय खुसखुशीत बनते, अजिबात तेलकट बनत नाही. नाचणीची चकली असून सुद्धा चवीला अतिशय खमंग बनते. तर घरच्याच साहित्यात ही चकली कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी डाळ घेतलेले आहेत. यालाच आपण फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतो. आपल्याला माहितीच आहे मधुमेही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खाणं खूप गरजेचं असतं. ही चकली बनवण्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचा प्रत्येकाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळेच मधुमेही लोक सुद्धा ही चकली बिनधास्त खाऊ शकतात. 2 ते 3 वेळा डाळ मिक्सरला फिरवून घेतले, बारीक अशी पावडर करून घेतली आणि एका वाटीमध्ये काढून घेतली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी वरई घेतलेली आहे. हे एकच असं मिलेट आहे ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यापासून बनलेला प्रत्येक पदार्थ पचायला सुद्धा हलका होतो. हे सुद्धा अर्धी वाटीच घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं, बारीक पावडर करून घेतली. आता एका भांड्यामध्ये 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी ही मधुमेही लोकांसाठी खूपच फायदेशीर असते. नाचणीचं पीठ नसेल तर नाचणी सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. मिक्सरला बारीक करून घेताना अगदी बारीक असं पीठ करून घ्यायचं. सगळं साहित्य एकाच मापाच्या वाटीने मोजून घ्यायचं. 2 कप नाचणीचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. चकली परफेक्ट येण्यासाठी चकलीचं पीठ बारीक असावं लागतं. त्यामुळे हे सगळं साहित्य आपल्याला चाळूनच वापरायचंय. करून घेतलेलं फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि वरईचं पीठ सुद्धा चाळून घेतलं. मिक्सरला आपण हे वाटून घेतलेलं आहे. काही भरड राहिली असेल तर ती सुद्धा बाजूला होईल, म्हणजे चकली पाडताना मध्ये मध्ये कुठे तुटत नाही. त्यानंतर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मधुमेही लोकांसाठी ही चकली आपण बनवतोय त्यामुळे फक्त बासमती तांदळाचं पीठ शक्यतो वापरायचं, कारण बासमती तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यासोबतच पाव कप यामध्ये बेसन सुद्धा वापरलेलं आहे. यामध्ये सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि यामुळे चकलीला सुद्धा मस्त खमंगपणा येतो. हे पहा, सगळी पीठं चाळून घेतलेले आहेत. अगदी बारीक असं याचं पीठ मिळालेलं आहे. हे पहा, सगळं चांगलं आता मिक्स करून घेतलं. आता हे सगळं साहित्य सुरुवातीला भाजून सुद्धा घेतलेलं नाही. वरई सुद्धा मी फक्त पुसून घेतलेली होती. त्यामुळेच घरच्या साहित्यात फक्त अर्ध्या तासात ही चकली बनवून तयार होईल. आता हे पीठ आपण मोजून घेऊयात. तर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने 4 वाटी हे पीठ भरलेलं आहे. या चकलीमध्ये आपण तेलाचं मोहन वापरणार नाही. तेलाचा एक थेंबही न वापरता आपण याची उकड काढून घ्यायची. तर त्यासाठी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एका कढईमध्ये अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचं. तर हे पहा, 4 वाटी पीठ आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये पाऊण चमचा मीठ घेतलं. मिठाचं प्रमाण अजून कमी करू शकता. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलं. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 3 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा क्रश करून घेतला. मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण एवढ्या प्रमाणामध्ये चकली अगदी परफेक्ट खमंग बनते. या पाण्याला खळखळून एक उकळी काढून घ्यायची. चांगली उकळी आली की यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं. लाटण्याने किंवा स्पॅच्युलेच्या साह्याने हे हलवत राहायचं. हे पहा, या पद्धतीने या पिठाची आपल्याला उकड काढून घ्यायची. गॅस मंद आचेवरच आहे. यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि हलवत राहायचं. एकदा या पाण्यामध्ये पीठ चांगलं मिक्स झालं की गॅसची फ्लेम बंद करायची. काश्मीरी लाल तिखट इथे मी वापरलेला आहे, ज्यामुळे चकली जास्त तिखट बनणार नाही आणि रंग सुद्धा चांगला येईल. यावर झाकण ठेवून 10 मिनिटे चांगली वाफ काढून घ्यायची. गॅस बंद करूनच ही वाफ आपल्याला काढून घ्यायची. 10 मिनिटानंतर ही गरम गरम उकड एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची. आता हे खूपच गरम असतं, लगेचच हाताने याला मळून घेऊ शकत नाही. त्यामुळे पेल्याच्या साह्याने या पद्धतीने सुरुवातीला हे मळून घ्यायचं, म्हणजे उकड गरम असतानाच हे सगळं चांगलं एकजीव होतं. गरम असतानाच असं मिसळून घेतल्यामुळे मसाला चांगला आतपर्यंत मुरला जातो. पेल्याच्या साह्याने सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, हातानेच मळून घ्यायचं. यामध्ये एकाच गोष्टीची काळजी घ्यायची, उकड काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जेवढं पीठ आहे ना त्याच्या अर्ध्या प्रमाणातच पाणी घ्यायचं. जास्त पाणी झालं तर हे पीठ सैलसर बनतं आणि मग चकल्या पाडताना त्या काटेरी दिसत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चकल्या जास्त तेल सुद्धा पिऊ शकतात. त्यामुळे उकडीसाठी पाण्याचं प्रमाण बेतानच वापरायचं. आता हे आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही. चकलीच्या सोर्यामध्ये बसेल इतका याचा रोल करून घेतला. चकलीची चकती मी याला लावून घेतलेली आहे. आतमध्ये तेल वगैरे लावायची काही गरज नाही. आता आपण नेहमी जशा चकल्या बनवतो त्या पद्धतीनेच या पाडून घ्यायच्या. एका प्लेटवरती पाडायची सुद्धा काही गरज नाही. एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती सुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता. सगळ्या एका आकाराच्या चकल्या येण्यासाठी याचे वेढे मोजून घ्यायचे.
तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या चकल्या पाडून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता मस्त काटेरी अशी ही चकली बनलेली आहे। पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर काटेरी चकली बनत नाही। असं घट्टसरच आपल्याला चकलीचं पीठ बनवून घ्यायचंय। आपण यामध्ये बेसन वापरलेलं आहे, यामुळे चकलीच्या पिठाला बाइंडिंग खूप छान येतं, त्यामुळे चकली पाडताना अजिबात तुटत नाही। बासमती तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, ज्यामुळे चकली खुसखुशीत व्हायला खूप मदत होईल। तर हे पहा मस्त काटेरी एकसारख्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत। चकली तळून घेण्यासाठी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि झाऱ्याच्या साह्याने एक एक चकली तेलामध्ये सोडली। आता या चकलीला इतकं छान बाइंडिंग येतं की हाताने सुद्धा तेलामध्ये अगदी इझिली सोडू शकता। चकल्या पाडून घेताना सुद्धा तुटत नाहीत, तेलामध्ये टाकताना सुद्धा तुटत नाहीत आणि तळून घेताना सुद्धा याचे वेढे वेगळे होत नाहीत आणि तुटत नाहीत। यामध्ये आपण एक थेंब सुद्धा तेलाचं मोहन वापरलेलं नाही आणि तरी सुद्धा ही चकली अतिशय खुसखुशीत आतून पोकळ बनते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट बनत नाही। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी खूप पौष्टिक आहे, पण त्यापासून बनलेले पदार्थ चवीला इतके छान लागत नाहीत। त्यामुळेच ही चकली बनवताना आपण काय केलं, चवीला चांगली होण्यासाठी फक्त नाचणीचं पीठ न वापरता यामध्ये फुटाण्याची डाळ वापरली, वरईचा वापर केला, बेसनचा वापर केला। त्यामुळे ही चकली नाचणीची असून सुद्धा चवीला अतिशय छान बनेल। हे पहा तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत चकली आपल्याला तळून घ्यायची। लो टू मीडियम फ्लेम वरतीच चकली आपल्याला तळून घ्यायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकडीची ही चकली आहे, त्यामुळे लक्षात ठेवा तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। त्यामुळेच तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येत नाहीत तोपर्यंत ही चकली आपल्याला हलवत हलवत तळून घ्यायची। आजपर्यंत व्यवस्थित तळली गेली तरच ती खुसखुशीत राहील। आपण प्रत्येक वर्षी दिवाळीचे भरपूर पदार्थ बनवतो, खातो, पण ज्यांना डायबिटीज असतो ते सगळेच हे पदार्थ खाऊ शकत नाहीत। आपण जी भाजणीची चकली करतो त्यामध्ये नाचणीचा वापर करत नाही, त्यामुळे स्पेशल त्यांच्यासाठी नाचणीच्या पिठाचा वापर करून या पद्धतीने जर चकली बनवली तर ते आवडीने खातील सुद्धा आणि रक्तातील साखरेची पातळी सुद्धा वाढणार नाही। तर याच पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता प्रत्येक चकली मस्त काटेरी बनलेली आहे। लहान मुलं सुद्धा नाचणीचे पदार्थ इतक्या आवडीने खात नाहीत, पण या पद्धतीने चकली बनवली ना तर 100% खूप आवडीने खातील। तांदळाचं पीठ सुद्धा आपण खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे, तरी सुद्धा चकल्या खुसखुशीत बनणार आहेत, कारण यामध्ये वरईचं पीठ वापरलेलं आहे। यामध्ये जे सगळं साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे ही चकली पचायला सुद्धा हलकी बनते। त्यामुळे लहान मुलं आणि वयस्कर लोक सुद्धा बिनधास्त खाऊ शकतात। तळताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं असेल तर परत तेल चांगलं गरम करूनच चकली तळून घ्यायची, म्हणजे तेल सुद्धा शोषून घेणार नाही आणि व्यवस्थित तळली जाईल। तर या पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। हे पहा मस्त काटेरी खुसखुशीत चकल्या बनवून तयार झाल्या। याची उकड बनवताना सुद्धा एकही थेंब तेलाचा वापर केला नाही। जास्त भांडी जास्त पसारा न पाडता घरच्या घरी अतिशय पौष्टिक चकली बनवून तयार झाली। हे पहा बिलकुल ही तेलकट बनलेली नाही, हाताला अजिबात तेल लागत नाही आणि किती खुसखुशीत बनलेली आहे। इथे मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा अतिशय खुसखुशीत या चकल्या बनवून तयार होतात। तर या दिवाळीला ही नाचणीची चकली नक्की बनवून पहा। चवीला इतक्या खमंग आणि इतक्या खुसखुशीत बनतात की लहान मुलं ही चकली खूप आवडीने खातात। दिवाळीचे इतरही पदार्थ वजनी वाटीच्या प्रमाणात अपलोड केलेले आहेत, लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या सुद्धा नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।